बंधू. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. अजित पवारांचा अपघात की घातपात, रोहित पवारांचे सवाल. तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. उद्धव ठाकरेंचा फोन आल्यास दोस्त दोस्त ना रहा ही रिंगटोन लावेन. आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचा चिमटा. तर मुंबईतले बहुतांश प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याची हमी. कार्यक्रमात शाहरुखचीही हजेरी. जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. राज्यामध्ये भाजपमध्ये मी म्हणतो तोच शब्द अंतिम. मुख्यमंत्र्यांचं एबीपीच्या कार्यक्रमात वक्तव्य. तर मदरशांबाबत काही वक्तव्यांचं समर्थन. मुंबई महापालिकेच्या ठेवी विकास कामांसाठी वापरणार. एबीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याची घोषणा करत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. धारावी पुनर्विकासातील रहिवाशांना 7 वर्षांमध्ये घरं देऊ. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमामध्ये उद्योगपती प्रणव अदानींची माहिती. तर संपूर्ण प्रकल्पाच्या विकासाला 17 ते 18 वर्ष लागण्याचा अंदाज. चिमुकलीवरच्या विनयभंगाच्या घटनेनं बदलापूर पुन्हा एकदा हादरलं. नामांकित शाळेच्या स्कूल बसच्या चालकाकडून मुलीचा विनयभंग. आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. अकरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी. तर 16 वर्षांखालील मुलांसाठी कठोर निर्बंध. आंध्रचे मंत्री नारा लोकेश यांची एबीपीच्या कार्यक्रमात घोषणा. आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मद्य घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा. सिसोदियांसह 23 आरोपी निर्दोष. सीबीआयला आणि केंद्र सरकारला मोठा धक्का. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.